हॅलो. बघा भावांनो, फायनली बरं का मी वाकून ड्रॉप सोड लोकेशनला दिया आलोय आणि म्हणजे वाकड ब्रिज पे सोडलं ह्यांना. भाई फोनवर कॉल लागलाय तर त्यांच्या मालकाला त्यांनी कॉल करणार होता भावांनो. विषय काय माहिती का भावांनो, ही वेंडरचं काम करतात. म्हणजे हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बघा भावांनो, आत्ता जस्ट बघा मी फ्रेश वगैरे झालोय आणि आता पोर्टरची ऑर्डर भेटली बरं का भावांनो. आणि मी काय केलं माहिती भावांनो, तुम्हाला सांगतो बरं का. मी सकाळी सकाळी उठलो, पोर्टलच्या ऍप मध्ये जाऊन ऑनलाईन यावं म्हटलं आणि ऑनलाईन आलो बरं का भावांनो. ऑनलाईन आल्या आल्या लगेच ऑर्डर पडली भावांनो. मी आंघोळ वगैरे करत होतो आणि माझा मोबाईल वाजला. मी म्हटलं भावाला, म्हटलं बघ बरं मोबाईल मध्ये काय वाजतंय. आणि ते भाऊ म्हटला पोर्टलची ऑर्डर पडली, 275 रुपयाची ऑर्डर पडली. कुठून म्हणला, खालून येतोय वाकड. म्हणजे एवढी लांबची ऑर्डर पडली भावांनो. नाही ना म्हटलं ना, मॅक्झिमम एक अंतर असेल बरं का, 25 किलोमीटर अंतर असेल भावांनो. एवढं लांब आहे भावांनो. आणि ऑर्डर काय पडली भावांनो तुम्हाला सांगतो बरं का. माणसाला घेऊन जायचं, म्हणजे खालुंबरे ते वाकडपर्यंत घेऊन जायचे माणसाला. म्हणजे त्यांनी बुक काय केलं की कुठलं तरी सामान घेऊन जायचं. ह्याच्यामध्ये ऍपमध्ये त्या टायमिंगला तसं दाखवते. पण विषय काय माहिती का, त्यांनी मला कॉल केला. कॉल केल्यानंतर म्हणाले की मला आहे ना तिथल्या शॉप मधल्या माणसाला वाकड ब्रिज सोडायचंय, असे बोलले मला. मग मी म्हणलं चालते, सोडतो, काय विषय नाही म्हटलं. तुम्ही सोडताना का असे बोलवते मला. हा म्हणलं, मी सोडून काय अडचण नाही म्हणलं, त्यात काही नवीन गोष्ट नाही म्हणलं. आणि भाऊन मी तुम्हाला सांगतो बरं का, फर्स्ट टाइम बरं का, फर्स्ट टाइम अशी मला ऑर्डर पडली. मी ह्याच्या आधी अशी ऑर्डर एक पण दिली नाही आणि माहित पण नव्हतो अशी ऑर्डर पडतात म्हणून भावनो. आता आहे ना, अशी ऑर्डर पडली म्हटल्यानंतर ऑर्डर तर घेऊन जावं लागेल. बट ऑर्डर नाही भावांनो, इथं माणसाला घेऊन जायचंय. चला भावांनो, आता काय करू माहिती का, आपण खाली जाऊ. आपली गाडी खाली एनएस लावलेली, ती एनएस ची तेल आहे का नाही बघू, चेक करू. काल तर भावांनो तुम्हाला सांगतो बरं का, मी ना रात्री 12-12:30 वाजता आलो नंतर त्या टायमिंगलाच आहे ना, मी गाडीत 200 रुपये तेल टाकलं. म्हटलं त्या गाडी पेट्रोल टाकलं नंतर समजेल की यार पेट्रोल ही 12-1 वाजेपर्यंत येऊ शकते. आज 9:10 झाले भावांनो. चला भावांनो, आता मला कस्टमरचा कॉल आलता. कस्टमरचा कॉल आल्यानंतर त्यांना म्हणलो मी 5 मिनिटांमध्ये रेडी होतोय आणि तुम्हाला लगेच तुमचा माणूस घेऊ तिकडे येतो, असं बोललो. मग चला भावांनो, आता काय करू माहिती का, आपण त्या माणसाला पिकअप करायचंय भावांनो. चला भावांनो, खाली जाऊ आपण आता आपल्या गाडीपाशी. गाडीवर पासून बरं का, अशी मला ऑर्डर एक पण नाही पडली बरं का. म्हणजे फर्स्ट टाइम ऑर्डर अशी पडली मला, माणसाला घेऊन जायचं. आश्चर्यचकित झालो भावांनो मी. मला मला कळालं की यार ऑर्डर अशी पण पडतात पोर्टल मध्ये. बट आता लक्षात आलं की राव, खरंच बरं का, पोर्टल म्हणजे एक लय भारी ठिकाण आहे. म्हणजे कोणतं बी काय बी पडतंय, कुठलं बी काय पण असू दे, सामान आहे ना, कोणतं घेऊन जायचं असू द्या, घेऊन जायचं तर हायच भावना, त्या विषयच नाही. पण असे पण ऑर्डर पडतात माणसाला घेऊन जायचं भावनो. तुम्हाला दाखवतो त्या माणसापाशी गेल्यानंतर. बघा भावनो बरं का, सकाळ सकाळी पण किती गाड्या बघा ना भावनो. म्हणजे किती ट्रॉफिक असतं सकाळ सकाळी पण. ट्रॉफिक झालं नाही बरं का अजून. ट्रॉफिक पुढं होण्याची शक्यता 100% आहे भावांनो. कारण की ना मॉर्निंगला ट्रॉफिक असते, म्हणजे असते एक 10-11 वाजेपर्यंत ट्रॉफिक खूप असते. कारण की ना सकाळी सकाळी भावांनो, मॉर्निंगला कंपनीला म्हणजे कामाला जाण्यासाठी लोक सगळे ना घराच्या बाहेर निघतात ना, म्हणून ट्रॉफिक होते भावांनो. चला भावांनो, आता आपण जाऊ कस्टमर पाशी. फायनली बरं का भावांनो, आता जस्ट पिकअपच्या लोकेशनला आलोय बरं का. आणि त्या माणसाने, म्हणजे ज्यांनी बुक केलंय ना, त्या माणसाने मला कॉल लावला होता. तुम्ही आले का पिकअप लोकेशनला? हो म्हटलं, मी आलोय. त्यांना कॉल करा, ते कुठे आहेत बघा म्हटलं. आणि त्यांनी काय केलं, कॉन्फरन्सला घेतलं. कॉन्फरन्सला घेतल्यानंतर त्यांना म्हणलं तुम्ही आहे ना तिथे या म्हणलं पिकअप लोकेशनला. बरोबर ते येणार आहेत भावांनो. त्यांचा कॉल यायला लागलाय मला, त्यांचा कॉल उजवा घे. चला भावांनो, काय म्हटलं काय क्या बघा फायनली भावांनो, कस्टमर आले बरं का. आता त्यांना घेऊन जायचे भावांनो. काही कस्टमर येतं, कस्टमर बरं का, त्यांनी मला कॉल लावला होता. येतो म्हणलं इथं, पण ते उचलला कॉल आणि आपण जाऊ होता वाकडला. वाकड़ को जाना है क्या? वाकड़ को जाना है? वाकड़ को नहीं, किधर जाना है आपको, किधर छोड़ना है? मेरे को क्या बोले साहब? नहीं, वाकड़ ब्रिज ना। एक बात पता नहीं नहीं नहीं, कॉल मत लगाओ उनको। उन्होंने जिस एड्रेस डाला है ना, उस एड्रेस पे छोड़ना है आपको। मतलब कि उन्होंने मुझे सुबह सुबह कॉल किया था, वाकड़ ब्रिज पे छोड़ना है आपको, वहां पर छोड़ेंगे आपको। कहा तो जाना है ना? हाँ, इसलिए चलो भावनो काही हे द्यायला त्यांच्या बरोबर का. आणि कस्टमर ह्यांना सोडायचं वाकड ब्रिजला भावांना.
चला भावांनो आपण काय करू आता तुम्हाला दाखवतो पुढं. बघा भावांनो फायनली बरं का मी ड्रॉप लोकेशनला आलोय आणि म्हणजे वाकड ब्रिज सोडलं ह्यांना भाई फोनवर कॉल लागला तर त्यांच्या मालकाला त्यांनी कॉल करणार भावांनो. विषय काय माहिती का भावांनो, ही वेंडरचं काम करतात म्हणजे ही आहे ना तिकडं खालुमरी मध्ये वेंडरचं काम करायचं, त्यांना पेमेंट कमी होतं म्हणून त्या मालकाने काय म्हटले की तिथं ओटी वगैरे भेटत नव्हते यांना एवढं, इथं ओटी वगैरे जास्त भेटायला लागले म्हणून ना त्यांनी इकडं कामाला आले भावांनो. आणि यांचे जे मालक आहेत ना ते मालक म्हणले की चांगलं ओटी वगैरे तुला असे बोलले आणि इकडे बोलून घेतात भावांनो. आता मालक येते ना सांगते ना बोलवते ना मी येतो म्हणून काय सांगते भावांनो. पण तुम्हाला सांगतो बघा भावांनो, मला यायला एवढा उशीर लागला ना, कमीत कमी 1.5 घंटे गेला बरं का भावांनो ह्या ब्रिजला यायला, वाकड ब्रिजला यायला भावांनो, ड्रॉप लोकेशनला यायला 1-1.5 तास गेला भावांनो. का माहिती का यामुळे कारण नाही का ते भावांनो, सकाळी सकाळी मॉर्निंगला एवढं ट्रॉफिक होतंय की बोलायचं काम नाही, मग ट्रॉफिक होतंय भावांनो. बघा ना मग वरचा ब्रिज आणि खालचा ब्रिज पूर्ण बघा ना ट्रॉफिक बहुत होतं ना, म्हणजे ट्रॉफिक बरं का लय ट्रॉफिक होतं. आणि कसं माहिती भावांनो, ट्रॉफिक असल्यानंतर तरी पण बरं का टू व्हीलर कसं पण निघतंय, पण 4 व्हीलर किंवा बस किंवा रिक्षा वगैरे म्हणजे 4 चाकी वाहन आहेत ना भावांनो, निघण्याचं मुश्किल आहे भावांनो, लय मुश्किल आहे. कारण की 2 व्हीलर आहे ना तिथून कसं पण निघतंय भावांनो, तुम्हाला तर माहिती असेल भावांनो. चला भावांनो आता आहे ना त्यांच्याकडे पेमेंट वगैरे घेऊ, पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला लागेल भावांनो. बघा ना भावांनो ट्रॉफिक जी बरं का, हे बोलायचंच काम नाही भावांनो, एवढी ट्रॉफिक बघा ना भावांनो, दाखवतो बघा बघा हे ट्रॉफिक बघा भावांनो. हे ब्रिज म्हणजे हा हा मुंबईचा एक्सप्रेस आहे भावांनो, हा ना जाते साताऱ्याला हवे म्हणजे इकडनं असं ट्रॉफिक बघा भावांनो, म्हणजे मोठे कंटेनर बस वगैरे मध्ये अडकले ना भावांनो, थांबले ना निघायचं मुश्किल आहे. दन ट्रॉफिक भावांनो बघा दिसलं भावांनो, म्हणजे एवढं ट्रॉफिक भावांनो. तरी पण आहे बरं का मी कस्टमरला सोडलं भावांनो, इथं कस्टमरला सोडून ती त्यांचे मालक येते भावांना. आता मालक आल्यानंतर मला पेमेंट करते, पेमेंट केल्यानंतर आपली ऑर्डरची आपण दुसऱ्या ऑर्डरची वाट बघणार भावांनो. चला भावांनो आता आपण इथं आपला ब्लॉग एंड करू. आई होप आपको ये ब्लॉग अच्छा लगा होगा, लाइक करना और शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना. चलो आते हैं नेक्स्ट ब्लॉग में.